नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। एप्रिल महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 14वा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, टाइम या अमेरिकन मॅगझिनने नुकतीच 2019 मधील जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे। यात भारतातील खालीलपैकी कोणाचा समावेश आहे? पर्याय आहेत मुकेश अंबानी, अरुंधती काटजू, मेनका गुरुस्वामी आणि वरील सर्व। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। टाइम हे एक अमेरिकन मॅगझिन असून हे मॅगझिन दरवर्षी राजकीय पुढारी, विचारवंत, कलाकार, खेळाडू आणि उद्योजक या क्षेत्रामधील महत्त्वाच्या अशा 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध करतं। आणि यावर्षीच्या 2019च्या यादीमध्ये भारतातील मुकेश अंबानी, अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी या तिघांचाही समावेश आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। पुढचा प्रश्न, रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2019 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 140वा। रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स ही एक फ्रान्समध्ये असणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे। ही संस्था फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन आणि फ्रीडम ऑफ प्रेस याबाबतचं कार्य करते आणि या संस्थेनं नुकतंच 180 देशांची एक यादी प्रसिद्ध केलेली आहे। त्या यादीचं नाव आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2019। त्यालाच मराठीमध्ये जागतिक माध्यम स्वातंत्र्य क्रमवारी 2019 असं म्हटलं आहे। आणि या यादीमध्ये भारताचा 140वा क्रमांक लागतो। पहिल्या क्रमांकावर आहे नॉर्वे हा देश, दुसरा आहे फिनलँडचा आणि भारताचा आहे 140वा क्रमांक। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। नेक्स्ट, IPL मध्ये 150 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमित मिश्रा। अमित मिश्रा हा IPL मध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे। हा भारताचा आहे। तर जगाचा विचार केला तर जगामध्ये लसित मलिंगा हा IPL मध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे। लसित मलिंगाने आतापर्यंत 161 विकेट घेतलेले आहेत IPL मध्ये आणि आता अमित मिश्रा हा दुसरा ठरलेला आहे जगामध्ये। आणि भारतामध्ये विचार केला तर भारतामध्ये किंवा भारताचा अमित मिश्रा हा पहिलाच असा गोलंदाज आहे ज्याने आतापर्यंत 150 विकेट घेतलेले आहेत IPL मध्ये। नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक यकृत दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? जागतिक यकृत दिवस, त्याला इंग्लिशमध्ये वर्ल्ड लिव्हर डे असं म्हटलं जातं। हा दिवस आहे पर्याय क्रमांक 3 19 एप्रिल। 19 एप्रिल हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक यकृत दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। आपल्या शरीरामधील यकृताचे महत्त्व व यकृतासंबंधित आजाराविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा दिवस म्हणजे 19 एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। हे जे यकृत आहे हे आपल्या शरीरातील एक सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि ही जी आहे ती ग्लुकोजची म्हणजे आपल्या शरीराला ग्लुकोजची गरज भासल्यास ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करण्याचं कार्य करते आणि यामुळेच या यकृताला ग्लुकोजचं कोठार किंवा भंडार असंही म्हटलं जातं। यासोबतच हे जी यकृत आहे ते यकृत अन्नातील विषारी घटक शोषून घेण्याचं कार्य करतं, तसंच शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतं। आणि याच यकृतासंबंधित जागतिक यकृत दिवस जो आहे तो 19 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, महिलांच्या सुरक्षिततेसाठी खालीलपैकी कोणत्या दूरसंचार कंपनीने माय सर्कल नावाचे ॲप सुरू केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एअरटेल। एअरटेल या दूरसंचार कंपनीने फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन या संघटनेच्या सहयोगाने हे माय सर्कल नावाचं ॲप सुरू केलेलं आहे महिलांना संकटसमयी मदत करण्याच्या उद्देशाने। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एअरटेल। पुढचा प्रश्न, बेंजामिन नेतन्याहू हे खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इस्रायल। बेंजामिन नेतन्याहू हे इस्रायल या देशाचे पंतप्रधान असून इस्रायलमध्ये नुकत्याच निवडणुका संपन्न झालेल्या आहेत आणि त्या निवडणुकामध्ये या बेंजामिन नेतन्याहूचा पक्ष आहे लिकुड पार्टी, या पार्टीने तेथील निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि आता बेंजामिन नेतन्याहू हे 5व्यांदा या इस्रायलचे पंतप्रधान बनणार आहेत। इस्रायल मॅपमध्ये बघा हा आहे इस्रायल। इस्रायलची राजधानी आहे जेरुसलेम। इस्रायलचे सध्याचे राष्ट्रपती आहेत रेव्हिन रिव्हलिन हे इस्रायलचे राष्ट्रपती आहेत आणि आता इस्रायलचे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू।
नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? जागतिक वारसा दिवस, इंग्लिशमध्ये वर्ल्ड हेरिटेज डे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 18 एप्रिल. 18 एप्रिल हा दिवस दरवर्षी जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. का साजरा करण्यात येतो? तर गुहा, मंदिरे, चर्च, स्मारके, किल्ले यासारख्या अनेक गोष्टीबद्दल आस्था निर्माण करण्यासाठी व पुरातन गोष्टी जतन व्हाव्यात यासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, 2020 मध्ये होणारे G20 समूहाचे शिखर संमेलन खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सौदी अरब. सौदी अरब या देशामध्ये G20 या समूहाचं शिखर संमेलन 2020 या वर्षी आयोजित करण्यात येणार आहे. हे G20 जे आहे ते जगातील 20 महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांच्या किंवा देशांच्या वित्तमंत्र्यांची व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नर्सची एक संघटना आहे आणि या संघटनेचं 2020 या वर्षातलं शिखर संमेलन जे आहे ते सौदी अरब या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सौदी अरब. मॅपमध्ये बघा, हा आहे सौदी अरब. सौदी अरबची राजधानी आहे रियाद आणि सौदी अरबचे राजा किंवा किंग आहेत किंग सलमान ऑफ सौदी अरेबिया. पुढचा प्रश्न, अमेरिकेच्या अंतराळ संशोधन केंद्रातून नुकतेच प्रक्षेपित करण्यात आलेले रावणा 1 हे सॅटेलाईट खालीलपैकी कोणत्या देशाचे आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, श्रीलंका. रावणा 1 हे सॅटेलाईट किंवा उपग्रह नुकतेच अमेरिकेच्या अंतराळ संशोधन केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलेला आहे आणि ते आहे श्रीलंका या देशाचं उपग्रह. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, श्रीलंका. सोबतच नेपाळचं पण एक सॅटेलाईट नुकतंच अमेरिकेच्या अंतराळ संशोधन केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे आणि ते नेपाळचंही पहिलं सॅटेलाईट आहे. ते आहे नेपाळी सॅट-1 नावाचं. नेपाळी सॅट-1 विचारलं तर ते आहे नेपाळचं आणि रावणा 1 आलं तर ते आहे श्रीलंकेचं. पुढचा प्रश्न, रवांडा या आफ्रिका देशाला खालीलपैकी कोणत्या भारतीय बँकेने नुकतेच $266.60 मिलियन कर्ज प्रदान केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एक्झिम बँक. एक्झिम बँक ही भारताची एक महत्त्वाची एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक असून ही बँक भारताची निर्यात वृद्धी करणे त्याचबरोबर भारताचा परकीय व्यापार व गुंतवणुकीचा एकूण आर्थिक विकासात समावेश करून घेण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली बँक असून हिची स्थापना 1 जानेवारी 1982 रोजी झाली आहे. मुख्यालय आहे मुंबईला आणि याच एक्झिम बँकेनं रवांडा या देशाला नुकतंच $266.60 मिलियन कर्ज दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एक्झिम बँक. रवांडाला दिलेलं आहे. मॅपमध्ये बघा, हा आहे रवांडा देश. रवांडाची राजधानी आहे किगाली आणि रवांडाचे राष्ट्रपती आहेत पाऊल कोमामे. आणि आता मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, न्यायमूर्ती विक्रम नाथ. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांची नुकतीच आंध्र प्रदेश या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेला नुकतीच किती वर्ष पूर्ण झाली आहेत? पर्याय आहेत 125, 95, 90 आणि 100. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.